DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। डॉक्टर दीपकभाई केदार यांच्या नेतृत्वाखाली आज येवला शहरात आरक्षण बचाव यात्रा आयोजित करण्यात आली। या यात्रेद्वारे संविधानिक आरक्षणाच्या संरक्षणासाठी जनजागृती करण्यात आली। यावेळी बोलताना डॉक्टर केदार यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी तसेच इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणावर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी केली। तसेच समाजातील सर्व घटकांनी एकजुटीने आरक्षण बचावासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले। या यात्रेत विनोद भोळे, संकेत जाधव, माधव भालेराव, बाबाभाई शेख, शाहरुख भाई शेख, मुसरीफ भाई पठाण, रवी अण्णा गुंजाळ, ऋषी संसारे तसेच संदीप भाऊ पगारे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यात्रेद्वारे समाजात क्षमता, न्याय आणि हक्कांविषयी जनजागृती करण्यात आली। संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला। महाराष्ट्रात समजून सांगण्यासाठी मी राज्यव्यापी आरक्षण बचाव यात्रा काढलेली। ही यात्रा मराठवाड्यातून आता खानदेशात आली आहे, विदर्भात जाणार आहे, पश्चिम महाराष्ट्रात जाणार आहे आणि पुण्यावरून मुंबईला सुद्धा जाणार आहे। या दरम्यानच्या काळात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी करतोय की आगीशी खेळण्याचा प्रयत्न करू नका। ही आग जशी जशी तुमच्या वर्षा बांगल्याच्या दिशेने येईल तसं तसं त्या ठिकाणी तीव्रता वाढत जाईल। हा गर्भित इशारा मी या माध्यमातून देतोय। त्यांनी या ठिकाणी देशात पेट्रोल, डिझेल, महागाई, गॅस तुटवडा, बँकेतला पैसा या सगळ्यांना दाबण्यासाठी त्यांनी हा आरक्षणाचा मुद्दा पुढे काढलेला आहे। आणि म्हणून महाराष्ट्रात मी समजून सांगायला चाललोय की जात ही आरक्षण संपवत नसती, व्यवस्था ही आरक्षण संपवते। त्याच्यामुळे जातीला भांडायचं नाही, जातीच्या नेत्यांना भांडायचं नाही, तर या आरक्षण विरोधी व्यवस्थेला भांडायचंय, जेणेकरून या यात्रेच्या जनजागृतीतून महाराष्ट्रात पुन्हा भीमा कोरेगाव होणार नाही, पुन्हा परभणी होणार नाही आणि आमचं आयुष्य बर्बाद होणार नाही। यासाठी महत्त्वाची आरक्षण बचाव यात्रा ही मी घेऊन निघालोय। याच्यात ईव्हीएमचा मुद्दा आहे, संविधानाचा मुद्दा आहे, आरक्षणाचा मुद्दा आहे, लोकशाहीचा मुद्दा आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भावाचा आणि रोजगाराचा सुद्धा मुद्दा आहे। हे सगळे मुद्दे घेऊन मी जनजागृती करतोय। त्यांनी जो दंगलीचा ट्रॅप लावलाय तो उद्ध्वस्त करण्याचा माझा आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न आहे। DPA न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण पाटील, येवला। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।